तुम्ही मोजा. आता ही जी फळफांदी आहे हे बघा, एक हे बोंड आहे ना भरायला. एक झाल्यानंतर 2 3 4 5 हे पाहितला 6 7 हे 9 राहिले 7 8 9 हे तर 10 11 12 13 13 हे 13 13 14 15 16 17 18 19 19 20 21 22 23 24 25 26 27 28 28 29 30 31 बारके जण 32 33 34 इथं 3 3 होते बरं. 35 36 36 आणि हे समजा धरा 10 12 समजा म्हणजे 40 50 पर्यंत आजच रोज आहे ना. पण याचं काहीच झालं ना आणखी त्याला 100 150 पण राहा पाहिजे एकाच फांदीला. ते खूप लांबतेत ना काय. आता हे जे पाहतो की नाही आपण हे आता सिरीज केवढ्याच किती गेली ना हे आज येतो कमी आहे आमच्याकडे म्हणतात खूप जास्त हे डिस्टन्सच खूप हा ते मग ते जास्त कॉम्पिटिशन झाली तरी होते खत जास्त जास्त तर खूपच येते ना गं इकडे पाहता येथे बी लागते 4-5 ला या फांदीला हिला 4-5 लागते तर हे 10 झाले का 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे कमीत कमी 20 व्हायलात ना. आता हे तुमच्या शेतात काय होती तर शेतकऱ्याचा फटा मिळून जाते ना 3 4 वर लागतच नाही. आणि याला आणखीन बी डिस्टर आहे ना. जसं आपल्याला समजा जर चौके छक्के जर मारले तर ग्राउंड मोठं लागेल ना. त्याचं ग्राउंड आहे ना हे. आणि शेवटपर्यंत ज्यावेळेस 40-50 फांद्या होत्या ना वरच्या फांदीपासून ते खालच्या फांदीपर्यंत माल लागतच राहते कारण सूर्यप्रकाश महत्वाचा नाही. खालतीपर्यंत सूर्यप्रकाश राहते. आता सर्वात जर महत्वाचं असेल तर फळफांद्याला महत्व आहे की नाही. जेवढ्या फळफांद्या आता आपण हे समजा लहान झाड आहे दाबलेलं आहे दबलेलं आहे ना या नाही याच्या फळफांद्या मोजू. आता झाड किती आहे कंबरीत काल मोजू दाबल्याचा काय फायदा आहे. ही एक हे लई मोठी होती हे 2 म्हणजे हे खूप उंची येतात आता हे 3 इकडे 4 हे 5 हे 6 हे 7 हे 8 हे पाहिजे निघाले समजा 9 हे 10 11 12 13 आता आपण इकडे एक एक 11 12 13 नाही का 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 किती फांद्या आता आपल्या झाडाला किती राहते शेतकऱ्याला तर बऱ्याचशा शेतकऱ्याला मोजलीच नाही म्हणजे आम्ही मग गणित कशाला फळफांद्यालाच आहे ना दाबली दबली गेलेली आहे ऑटोमॅटिक. आता आपण 5-7 दिवसाला दाबतो नेला आणखी 7-8 दिवसाला दाबायचं नाही आताच नाही हे ज्यावेळेस फटा मिळते तो ते फटा 5चा मिळत आल्याच्या नंतर दाबायचं. ओलं असतं. आता याला दाबायचं कसं आता हे झाडाला आपण दाबा म्हणलो की नाही शेतकरी फटकन तिकडे दाबून देत होते. हिला हात ठेवायचा वरती शेंड्याला आणि हिचं जे बुड आहे ना बुड दिसणार बुड आहे ना असं परपर हे करा दाबायचं कडकड वाजते को असं दाबून याला असं टाचन ना माती ढकलायची हा दाबून इकडे हो त्यावेळेस आम्ही असे उभे केले होते स्वतः म्हणजे तर उत्पन्न वाढते ते दाबल्या की तर म्हणून त्या पद्धतीनं म्हणजे याला एक शास्त्र आहे ना हे आपण 2-2 इकडे झाडं दाबणं याचं एक शास्त्र आहे की या पद्धतीत झाडाची संख्या जास्त बसणं. दुसरे शास्त्र आहे की आपण हे फळफांदी मुरपून द्यायची. आता प्रत्येक या कापसाचं काम काय आहे की एकतर अन्नद्रव्य मुळाकून घेते बुडाकून घेते किंवा शेंड्या मार्फत घेते. आता पहा ना आता तुम्ही इतक्या लांबून आले ना तुम्ही इतक्या लांबून का आले बुवा अमृतराव देशमुख 50-40 आवरे सांगत असला तरी फोके आता समजा आम्हाला 5 क्विंटल 7 क्विंटल उत्पन्न वाढलं तरी बस झालं म्हणून आपण एक स्वार्थ म्हणतो ना. आता मग पहा की हे जे कापूस आहे सकाळच्या जर पारी पाहिलं त्याचं जे वरचं टोक कोणीकडे आहे ते उगवत्या सूर्याकडे सायंकाळी जर पाहिलं तर पश्चिम. आता याचं टोक पूर्ण ढगाकडे आहे सूर्याकडे साथ जावी ते सूर्याकडे थाय समजा ते बराबर त्याच पाहिली ना मग हे काय लहान स्वार्थी आहे का
कारण उगच फिरते काय पूर्व पश्चिम मध्ये तिला स्वार्थ आहे ना. म्हणून काय म्हणतो की एक तर अन्नद्रव्य मुळाकून घेते किंवा शेंड्यामार्फत घेते. फुकटाचं अन्नद्रव्य जास्त आहे नाही. आणि याचं काय काय शेतकरी 5 फूट झाला 4 फूट झाले की कट करतात ना. ज्यावेळेस कट करते तेव्हा ते 22च फळपांदे असतात. आपल्याला लावायचे आता 50-55 आणि वरतीच जास्त माल लागते, बुडाला माल कमी असते. कारण त्याचा सूर्यप्रकाश हवा भेटते ना. जिथं माल जास्त लागते तेच आपण एक तर फळफांदी कट करतो. दुसरी गोष्ट की 20-22 वर कट केलं, 20-22 वरच्या जे फळफांद्या ना त्याचं आपण एक कुटुंब नियोजन केलं. आणि नंतर ह्या प्लॉट काय होते की असा आडवा पसरते. आडवा पसरला की वरचे जे सूर्यप्रकाश पडते की नाही, याच्या खालती बुडापर्यंत पडायला पाहिजे ते पडत नाही. मग याचे ते पोटेशन करण्याची क्रिया आहे की नाही, ते मंदावते. कारण ह्याचं सूर्यकिरण प्रत्येक पानावर पडलं पाहिजे, तो हिरवा राहायचा ना. मग शेतकरी लाल आला, मग खालची बोंड सडायली. तर त्याच्यामुळं काय झालं की आपलं उत्पन्न घसरते आणि नंतर एखादं अवकाळी पाणी पडलं तर ते वापसा होत नाही ना, तर काळी बुरशी पण येते. खूप नुकसान होते.